कारण मला असं वाटतं, की एकतर मी त्यांना खूप थँक यू म्हणते आणि मी अगदी मनापासून सांगते, की ती जी ग्रॅटिट्यूडची किंवा थँक यू म्हणण्याची जी भावना आहे ना, ही तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाते. म्हणजे आपण नेहमी मागतच राहतो, यू नो आणि स्वामी कधीतरी आपल्याला हवं तेही देतात आणि जे त्यांना वाटतं आपल्यासाठी योग्य नाहीये, ती माणसं आणि ते सिच्युएशन्स आणि त्या अपॉर्च्युनिटीज ते देत नाही. तर असं मी खूप एक्सपिरियन्स केलं माझ्या बाबतीत. हो, मी खूप अनुभव घेतलाय स्वामींचा, की मला असं खूप वाटत होतं, की अरे, त्या माणसाने माझ्या आयुष्यात राहावं. पण स्वामी असं अगदी मनापासून सांगते, की मी आणि हिमांशू आम्ही जरा काही फायनान्शियल क्रायसिसमधनं जात होतो आणि आम्हाला आमचं लोखंडवालाचं घर हे रेंट आउट करायचं होतं आणि ते रेंट आउटच होत नव्हतं आणि आमची खूप हालत झाली होती. कारण कोव्हिड हिट झाला होता, पैसे येत नव्हते आणि आमचं असं झालं होतं, की काय करूया यार? एक तर या घराचं EMI परवडत नाहीये, हे नाही, ते नाही आणि तेव्हा माझं जे त्या घरातलं देऊळ होतं ते असं मोठं होतं आणि तिकडे फक्त स्वामींची एक, मोठी ती फ्रेम जी आत्ताही माझ्याकडे आहे ती आणि मग खालती असे देव ठेवले होते. तर जे जे आत्ता त्या घरात राहत आहेत, ते आले तिकडे आणि त्यांनी स्वामींचा फोटो बघितला आणि ते म्हणाले, आता मी घर घेतो. आणि मला आठवतं, की मी मी इतकी रडायचे तेव्हा. माझं असं व्हायचं, की स्वामी का असं करताय तुम्ही? की तुम्हाला दिसत नाही का आम्ही किती प्रॉब्लेममध्ये आहोत, असं आहे, तसं आहे. आणि आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करायला गेलो होतो, तेव्हा मी त्यांना विचारलं, की का तुम्ही हे घर सिलेक्ट केलं? ते म्हणाले, की आम्ही स्वामींची मूर्ती बघितली आणि मी एवढी ढसाढसा रडले ना त्या रजिस्ट्रेशनला आणि मी खूप सॉरी म्हणाले स्वामींना. लाईक सॉरी. मग ते हसतात माझ्याकडे बघून असं, इट्स ओके. तर मी माझं माझंच करून घेते.